राधिका जिचा नवरा 1 वर्षातच मृत्यू पावल्यानंतर विधवा झाली होती. तिला सासरच्या लोकांचा प्रचंड छळ सहन करावा लागत होता. तिच्या सासूबाई तर तिच्याशी फारच वाईट वागणूक करत होत्या. अत्यंत साधीभोळी असलेल्या राधिकाने हे सर्व निमूटपणे सहन केलं. पण एक दिवस तिच्या सासऱ्याने आणि दिराने मिळून तिच्यावर अन्याय करण्याचा कट रचला. त्या अनर्थापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिला घर सोडून पळून जावं लागलं. पण ती पुढे कुठे गेली आणि मग एक एक दिवस अचानक ती माझ्यासमोर उभी होती. प्रेग्नंट अवस्थेत. तिची ती अवस्था पाहून मी थक्क झाले. ती तर आज पुन्हा एकदा मी तिला टेरेसवर पाहिलं. ती दोरीवर कपडे सुकवत होती. तिचा चेहरा पिवळसर पडलेला, अंगकाठी सडपातळ, रेखीव नेनावटी दिसत होती आणि साध्या कॉटनच्या साडीमध्ये ती अधिकच वेदनादर्शक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरती खोल उदासीची छटा होती. ती साधारण 25-26 वर्षांची असावी. मी तिला एकटक पाहत होते. तिची पाठ माझ्या दिशेने होती, पण कदाचित तिला माझ्या नजरेची जाणीव झाली असावी. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले. मी हसून हात हलवला. क्षणभर थांबत तिने नमस्कार केला आणि रिकामी बादली घेऊन खाली जाण्यासाठी वळाली. मात्र मी तिला थांबवलं आणि म्हणाले, "थांब बाळा, तुझं नाव काय?" "राधिका." असं म्हणून ती पटकन निघून गेली. माझ्या नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतरही आम्ही सरकारी घर सोडून या कॉलनीतलं एक दुमजली घर खरेदी केलं होतं. आमची मुलगी पुण्यात आणि मुलगा बंगळूरला राहत होते. दोघांचं लग्न झालं होतं. आमचं घर आणि पाटलांचं घर लागूनच होतं. दोघांच्या टेरेसला फक्त 3 फूट उंच अशी भिंत होती, जी सहज ओलांडता येऊ शकत होती. हिवाळ्याचे दिवस होते. थंडी खूप होती. त्यामुळे मी गाणं गुणगुणत टेरेसवर ऊन खात बसायची. पाटलीनबाई 2-3 वेळा भेटल्या होत्या, पण त्यांच्या रुक्ष स्वभावामुळे जास्त बोलणं झालं नाही. त्यांच्या हावभावावरून कळलं होतं की या बाईपासून दूर राहणंच योग्य आहे. दुसरीकडे बाजूच्या घरातील रमा खूपच बोलकी आणि मैत्रीपूर्ण होती. रमाकडून मला समजलं होतं की पाटलांचं बाजारात मसाल्याचं दुकान आहे. मोठा मुलगा गेल्या वर्षी कोविड महामारीत मृत्यू पावला आणि राधिका त्याचीच विधवा पत्नी आहे. त्या मुलीचं लग्न नुकतंच झालं होतं, पण तिच्या संसाराला सुरुवात होण्याआधीच नवऱ्याचा मृत्यू झाला आणि ती विधवा झाली. पाटले साहेबांनी तिच्या नवऱ्याच्या जागी कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. घरात पैसे येऊ लागले, पण राधिकेकडे कुठलीच सहानुभूती नव्हती. पाटलीनबाई तर सतत टोमणे मारायच्या. ही अपशकुनी बाई आली आणि अपशकुनी आहे आणि ती आल्यापासून माझ्या मुलालाच तिने खाल्लंय. संपूर्ण घरकाम राधिकाच्या अंगावर टाकून त्या अंगणात पान चगळत बसायच्या. बिचारी राधिका ऑफिसचं काम आणि घरकाम आटपून उशिरा झोपायला जात असे. रमा म्हणाली, "राधिका BA पास आहे." मग मी स्वतःशीच विचार करत राहिले. ही इतकी शिकलेली, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर असूनही एवढी दडपलेली का वाटत आहे? आत्मनिर्भर कोण म्हणतंय? पगार झाला की पाटलीनबाई पहिल्याच दिवशी सगळा पगार ओरबाडून घेतात. तिला 2 वेळेचं जेवण देते, हाच तिच्यावर उपकार. रमा हातवारे करत म्हणाली. हे ऐकल्यावर माझ्या मनात राधिकाबद्दल एक करुणा निर्माण झाली. नवऱ्याविना, मुलांविना आणि सहनशीलतेच्या कसोटीवर उभी असलेली ती मुलगी खरंच नरकासमान आयुष्य जगत होती. मला तिच्याशी बोलायचं होतं, पण ती हल्ली टेरेसवर फारच कमी येत होती. दिसायची नाही. राधिकाच्या सासूबाईंचा कर्कश आवाज मात्र आमच्या खोलीतसुद्धा पोहोचत असे. पण कधीच राधिकाचा कोणत्याही गोष्टीला उलट उत्तर दिलेला आवाज कधीही मी ऐकला नाही. जणू ती दगडाचीच मूर्ती होती, सहनशीलतेची जिवंत प्रतिकृती. एका दिवशी ती कपडे सुकवायला टेरेसवर आली, तेव्हा आमच्या नजरा भिडल्या. मी हसले आणि तिने नमस्कार केला. त्यावेळी मी टेरेसवर पापड व लोणचं सुकवत होते आणि भडंग खात निवांत बसले होते. तिच्याकडे पाहून म्हणाले, "बाळा, जरा बघ तर भडंग कसा झालाय. आजच बनवलाय मी." ती हसत हळूच पुढे आली, थोडासा भडंग घेऊन खाल्ला आणि म्हणाली, "काकू, खूपच छान आणि चविष्ट झालाय." "अगं मग अजून घे ना, नाहीतर वाटेल माझं मन राखायला बोलते आहेस." असं म्हणून मी तिला अजून भडंग दिला. ती भडंग खात होती आणि मला खूप समाधान वाटत होतं. त्या दिवसापासून माझ्या ड्युटीचा एक भाग ठरला होता, राधिकाला खायला घालणं. ती जवळ आली का तिला खायला देणं. टेरेसवर असलेल्या एका लहानशा खोलीत मी भाकरवडी
शंकरपाळ्या, पापड, मिठाई असं सगळं ठेवायला सुरुवात केली. मी रोज सकाळचं काम आटपून टेरेसवर खुर्चीत बसून राधिकाची वाट बघत असायची. ती आली की मी काहीतरी निमित्त काढून तिला खायला घालायची, तिला जवळ बोलवायची. हळूहळू ती माझ्याशी मोकळी होत गेली. मन मोकळं करावी लागली. तिचा पडलेला चेहरा हसत होता, पण त्या हास्यामागे लपलेलं दुःख मला जाणवत होतं. तिच्या डबडबलेल्या डोळ्यांमध्ये एक खोल वेदनेचा समुद्र दडलेला होता. एके दिवशी मी धपाटे आणि दही घेऊन टेरेसवर गेले. राधिका ओले केस सुकवत होती. आम्ही गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात पाटलीनबाई दबक्या पावलांनी कधी टेरेसवर आल्या ते आम्हाला कळलंच नाही. अच्छा, तर टेरेसवर हे सगळं सुरू असतं. म्हणूनच या कुललक्षणीला टेरेसवर यायला उशीर होतो. टेरेसवरून खाली यायला उशीर होतो. पाटलीनबाई दहाडल्या, मोठ्या आवाजात बोलल्या. त्यांचा कडवट आवाज ऐकताच राधिकाच्या हातून प्लेट खाली पडली. ती घाबरून पायऱ्या उतरून खाली पळाली, पटकन निघून गेली. माझ्याकडे टक लावून पाटलीनबाई म्हणाल्या, हे बघा बहिणी, मला भांडायचं नाही, पण माझ्या सुनबाईंपासून दूर राहा. तिला असं खायला घालून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? की आम्ही तिला उपाशी पोटी ठेवतो? माहीत नाही तुम्ही तिला कोणत्या पट्ट्या शिकवताय ते. मी स्तब्ध झाले, काहीही बोलली नाही. मी काही बोलायच्या आतच त्या धाड पायऱ्या उतरून खाली निघून देखील गेल्या. राधिकाला पाटलीनबाईच्या ओरडण्याचा आवाज खूप उशिरापर्यंत ऐकू येत होता. त्या घटनेनंतर राधिकाचं जवळजवळ टेरेसवर येणं बंदच झालं. कदाचित ती तेव्हा टेरेसवर येत असेल जेव्हा मी तिथे नसते. एकदा तिने मला विचारलं, मी तुम्हाला मावशी म्हणू का? आपलं पण वाटतं. स्वतःचा अभिमानही वाटला की एका उदास आणि घाबरून जगणाऱ्या मुलीला मी हसणं आणि बोलणं शिकवलं होतं. तिच्या उदास आयुष्यात मी हवेचा झोका बनून आली होती. पण तिच्या सासूबाईने पुन्हा एकदा तिला गुदमरलेल्या आणि एकांतात हरवलेल्या दूषित वातावरणात ढकललं गेलं होतं तिला. रमाला हे जाणवलं होतं की माझ्या मनात राधिकाबद्दल प्रेम आणि करुण आहे. आता ती रोज पाटलीनबाईंच्या व्यवहाराबद्दल आणि अत्याचाराबद्दलच्या गोष्टी सांगायला यायची माझ्याजवळ. तिच्या बोलण्यामुळे माझं मन अजूनच व्यथित व्हायचं. माझे पती मला नेहमी समजवायचे, दुसऱ्यांच्या आयुष्यात दखल देऊ नकोस आणि रमापासून दूर राहा. तिचं कामच लोकांच्या गोष्टी इकडच्या तिकडं करायचं आहे. मला त्यांचं बोलणं बरोबर वाटलं. त्यामुळे मी अंगणात बसणं बंद केलं आणि बाहेरचा दरवाजा देखील बंद ठेवायला सुरुवात केली. जवळजवळ 3 महिन्यांनी एक सकाळ अशी आली जिथून सगळं बदललं होतं. पाटलीनबाईंच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येऊ लागले. रमाने माझा दरवाजा ठोठावला आणि म्हणाली, पटकन टेरेसवर या, खूप मजेदार बातमी आहे. माझ्या स्वाभाविक जिज्ञासापोटी मी पटकन टेरेसवर आले. रमा पहिल्यांदाच माझ्या टेरेसवर आली होती. तिने मला टेरेसच्या पुढल्या भागात नेलं. तिथून पाटलीनबाईंचं अंगण स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या घरी पोलीस दिसत होते. पाटील आणि पाटलीनबाई काहीतरी हातवारे करत बोलत होते आणि इन्स्पेक्टर त्यांचं जबाब लिहित होते. मोठमोठ्या आवाजामुळे मला काही समजत नव्हतं तिथे नक्की काय चाललंय. पण इन्स्पेक्टरचा शांत आणि रागीट स्वर मात्र ऐकू येत होता. तुम्हाला कधी समजलं? कोणाबरोबर गेली ती? वगैरे मी रमाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिने मोठ्या डोळ्याने उत्तर दिलं, वहिनी, राधिका पळून गेलीये, माहीत नाही कोणाबरोबर. तिचं लफडं चालू होतं. खूपच पुढची निघाली होती. मी आश्चर्याने तिला पाहत राहिले. तिचं बोलणं आता माझ्या कानावरही येत नव्हतं. ती काय नक्की बोलते ते. माझ्या डोक्यात मात्र विचाराचं काहूर माजलं होतं. मी खाली आली. माझा नवरा दरवाजात उभं राहून कोणाशी तरी बोलत होता. आजूबाजूचे लोक याच गोष्टीवर चर्चा करत होते. मी सरळ पलंगावर जाऊन पडले. राधिकाचं व्यक्तिमत्व आठवलं की तिच्या या पावलाचा आणि तिच्या स्वभावाचा ताळमेळ लागत नव्हता. ती शालीन, सुसंस्कृत अशी मुलगी होती. कदाचित वैतागून त्रासवून तिने आत्महत्या तर केली असेल का? नाहीतर पाटलीनबाईंनी तिचा जीव तर घेतला नसेल? माझ्या मनात विचाराचे कड वाहत होते. नाही, मी असं काय अशुभ विचार करत आहे? स्वतःला सावरत मी डोळे मिटून राहिले. माझा नवरा आतमध्ये आला. मला डोक्याला हात लावून झोपलेलं पाहून त्याने विचारलं, काय झालं? तब्येत बरोबर नाही का तुझी? तुझं बीपीचं औषध घेतलं आहेस ना तू? त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मी विचारलं, जरा सांगा तरी.
बाहेरच्या लोकांकडून काय बातमी घेऊन आलात तुम्ही? मी उठून बसले. काळीच जोरजोराने धडकत होतं. मनात भीती होती. माहीत नाही आता काय ऐकायला मिळेल. ते म्हणाले, अगं जेवढी तोंड तेवढी चर्चा. कोण म्हणतंय ती पळून गेली, तर कोणी म्हणतं नदीत उडी मारली. पोलिसांनी पाटलांच्या कुटुंबावर शंका आहे. त्यांनी काहीतरी केलं असावं म्हणून. इतक्यात दरवाजावर दस्तक झाली. बाहेर इन्स्पेक्टर उभा होता. तो म्हणाला, आम्हाला तुमच्याकडे चौकशी करायची आहे. पाटलीनबाई म्हणत आहेत की तुमचं आणि सुनबाईंचं चांगलं पटत होतं. कदाचित तुम्हाला माहीत असेल की ती कुठे आहे. इन्स्पेक्टर माझ्याकडे रोखून पाहत होता. मला पाटलीनबाईंचा खूप राग आला. मला का फसवत आई ही बाई? मनात विचार आला. नवऱ्याने अंगणात असलेल्या खुर्चीकडे इशारा करून इन्स्पेक्टरला बसायला सांगितलं. तिथे ते जाऊन बसले. मी इन्स्पेक्टरला सांगितलं, कधी कधी टेरेसवर राधिकाशी बोलणं व्हायचं, पण त्याच्या सासूबाईंना आवडत नव्हतं, म्हणून तिने टेरेसवर येणं बंद केलं. माझं तर खूप दिवसांपासून तिच्याशी बोलणं झालं नाही. मी तिला पाहिलंही नाही. इन्स्पेक्टर साहेबांनी माझं विधान लिहून घेतलं आणि ते निघून गेले. लोक विखुरले. पाटलीनबाईंचा प्रलाप तासभर चालू होता. राधिकाबद्दल काहीच कळलं नाही आणि जशी ही गोष्ट बाहेर आली तशीच हळूहळू गडप झाली. राधिकाची आई बातमी मिळाल्यानंतर आली होती, पण पाटलीनबाईंच्या आरोपांनी ती बिचारी रडत परत घरी निघून गेली आणि राधिकाबद्दल काहीच कळायला मार्ग नव्हता. हिवाळ्याचे दिवस होते. हिवाळा सुरू झाला. त्याच दरम्यान आम्हाला पुण्याला जावं लागलं. मुलीचं गॉल ब्लडरचं ऑपरेशन झालं होतं. काही दिवस तिची काळजी घ्यावी लागणार होती. एके दिवशी बाजारात भाजी घेताना एका स्त्रीच्या आवाजानं माझं लक्ष वेधलं. आवाज ओळखीचा वाटला. भाजीवाल्याला पैसे देऊन मी वळाले आणि आमचं नजरेला नजर झाली. आम्ही दोघेही थबकलो. राधिकाने पुढे येऊन पाया पडत विचारलं, मावशी कशा आहात? तुम्ही इथे कशा? मी स्तब्ध होते. या राधिकेत आणि जुन्या राधिकेत जमीन आसमानचा फरक होता. तिला पाहून मी थक्क झाले. तिचे भरलेलं शरीर, तणावरहित चेहरा आणि माझी नजर थांबली तिच्या पोटावर. तिने पदर नीट करत भाजीची पिशवी पोटावर धरली. माझ्या नजरेने तिच्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं. लोक बरोबरच बोलत होते. ती कोणाबरोबर तरी तोंड काळं करून पळून गेली होती. माझ्या मनात एक विचार सतत घोळत होता आणि तो विचार मला एक प्रकारचा संतोष देत होता. ती त्या पाटलीनबाईच्या नरकातून सुटली, पण आज ती एक विवाहित स्त्री म्हणून शृंगार केलेली पाहून माझं मन घृणेने भरून गेलं. माझ्या मनामध्ये तिची जी पवित्र छवी होती ती कुठे तर नष्ट झाली. माझ्या हृदयावर एक वेदनादायक घाव बसला होता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले तिने माझा हात पकडून बाजूला घेतला आणि म्हणाली, मावशी तुम्ही सुद्धा मला बाकी लोकांसारखंच समजताय का? दुसऱ्यांची पर्वा नाही, पण तुम्ही चुकीचं समजलात तर मला खूप वेदना होती. मी असं का केलं हे ऐकल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. मी यंत्रवत तिच्याबरोबर चालत गेली. जणू काही मला वश केलं आहे. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. कित्येक महिन्यांपासून मनात दबलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची उत्कंठा मनामध्ये उड्या मारत होती. मी माझ्या मुलीला फोन करून सांगितलं, माझ्या घरी मला यायला उशीर होईल. आम्ही जवळच्याच बागेत असलेल्या एका बाकड्यावर बसलो. मावशी तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? नाराज आहात ना? खरं सांगा. मी तोपर्यंत त्या धक्क्यातून बाहेर आली होती. मी शांतपणे उत्तर दिलं, लोकांच्या बोलण्यावर मला कधीच विश्वास नव्हता की तू कोणाबरोबर तरी पळून गेली आहेस. मला तर असं वाटलं होतं की तू या त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करत असशील किंवा तुझ्या आईकडे गेली असशील. पण तुझ्या आई तुझ्या सासरी गेल्यावर ही आशा नष्ट झाली होती की तू तुझ्या आईकडे आहेस. माझ्या मनातील शंका जरा कमी झाली होती, कारण तुझं मृत शरीर भेटलं नव्हतं. परंतु आज तुझं हे रूप पाहून मला धक्का बसला आहे. मी तुझ्याबद्दल किती चुकीचा विचार करत होतो. जर तुला दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचं होतं तर घरच्यांना स्पष्ट का नाही सांगितलं? तू लहान नव्हतीस आणि कायदाही थांबवू शकत नव्हता. आयुष्यात इतकं बोलून मी थकले. राधिकाकडे पाहिलं तर ती पदराने डोळे पुसत होती. मावशी मी त्या घरातून अशा पद्धतीने पळून येईल असं कधीच विचार केला नव्हता. पण नशिबाने मला अशा वळणावर आणून ठेवलं की दुसरा मार्गच नव्हता. तुम्हाला माहिती आहे का, मी पळून जाण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर काय घडलंय? नेहमीप्रमाणे त्या रात्री जवळपास 11 वाजता मी माझं काम संपवून माझ्या खोलीमध्ये गेली. मी एवढे थकले होते की अंथरुणावर पडताच झोप लागली. कडी लावायचं विसरले. काही वेळाने मला असं जाणवलं की कोणीतरी मला चिटकून झोपलं आहे. मानेवर गरम श्वासाचा अनुभव घेताच घाबरून मी उठले. त्याने मला घट्ट पकडून घाणेरडा प्रकार सुरू ठेवला. माझ्या डोळ्यासमोर अंधार होता, परंतु खिडकीच्या बाहेरून येत असलेल्या प्रकाशात स्पष्ट दिसू लागलं. आकाश तुला लाज वाटत नाही का? स्वतःच्या बहिणीला असं
वहिनीशी असं वागायला? तू माझ्या लहान भावासारखा आहेस. मी धावत दरवाजा उघडला आणि सासूबाईंना आवाज दिला. तोपर्यंत आकाश मला धक्का देऊन त्याच्या खोलीत पळून गेला. सासूबाई आणि सासरे डोळे चोळत आपल्या खोलीतून बाहेर आले. अगं, एवढ्या रात्री ओरडून का आमची झोप खराब करत आहेस? सासूबाई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या. मी थरथर कापत होते. मी रडवलेल्या आवाजात सगळं सांगितलं. ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. पण त्यांनी माझ्यावरच आरोप लावायला सुरुवात केली. आकाश तर अजून लहान आहे. तुझ्या नियतीतच खोट आहे. त्यांनी कदाचित विचार केला की मीच खोटी बोलत आहे. मीच चुकीची आहे. मी निर्धाराने उत्तर दिले, मी खरं बोलत आहे. परंतु त्या दोघांनीही माझं ऐकलं नाही. त्या क्षणी आकाश नेहमीप्रमाणे नाटक करत त्याच्या खोलीतून बाहेर आला की आम्हीच त्याची झोपमोड केली आहे. आई, हा कसला दंगा चालू आहे? तुमची नाटकं कधी संपणार आहेत? तो पुन्हा त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला. तेव्हा सासूबाईंनी विचारलं, तू तुझ्या वहिनीच्या खोलीत गेला होतास का? आई, तू हे काय बोलत आहेस? मी तर 10 वाजता झोपलो होतो. सासूबाई मलाच कोसत आपल्या खोलीत गेल्या. सासरे माझ्यावर तीक्ष्ण नजरेने बघत उभे होते आणि नंतर माझ्या डोक्यावर हात फिरवत तो माझ्या पाठीपर्यंत नेला. मी पुरुषाच्या स्पर्शाला ओळखत नाही का? हे वडिलांचे वात्सल्य स्पर्श नव्हते, तर माझ्या कमरेवर सापासारखा हळूहळू रेंगणारा स्पर्श होता. मी ओरडून मागे हटले आणि दरवाजा बंद करून पलंगावर पडले. मला आता त्या घरात एक बंद कोठडीचं वळण दिसत होतं, जिथे रक्षक नाही तर भक्षकच बनले होते. सकाळी घरातली सगळं कामं आवरून ऑफिसला निघाले. घरातलं तणावपूर्ण वातावरण मला हताश करत होतं. जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा मला काम समजवण्यासाठी एक सिनियर क्लार्कला सांगितलं होतं. तो अत्यंत गंभीर आणि शांत स्वभावाचा माणूस होता, जवळपास 35 वर्षांचा. कामात काही अडचण येत असताना मी त्याच्याकडून मदत घेत असे. त्या दिवशी माझ्या डोळ्यातील उदासी आणि लालसरपणा उदासी पाहून तो माझ्या टेबलाजवळ आला आणि म्हणाला, तुझी तब्येत बरोबर नसेल तर सुट्टी घे, आराम कर. तुझं काम मी करेन. मी घरातून सुटका मिळवण्यासाठी आली होती आणि परत त्या गोंधळात जाणं अशक्य होतं. मी शांतपणे उत्तर दिलं, मी बरी आहे. लंच टाईम झाल्यावरही मी तिथेच बसले. डबा घेऊन आले नव्हते आणि खाण्याची काही इच्छा नव्हती. तो पुन्हा माझ्याजवळ आला आणि बसला. वरून त्याचं नाव होतं. राधिका, नक्कीच काहीतरी आहे, नाहीतर तू एवढ्या तणावात कधी दिसत नाहीस. त्या क्षणी मला कोणाच्या तरी आधाराची, आपल्या माणसांची गरज होती. अनेक दिवस मी एकटीच संकटांना तोंड देत होती. पण रात्रीच्या घटनेनंतर माझ्या संयमाचा बांधच तुटला. त्याच्या आपुलकीने आणि विचारलेल्या विचारांनी मी खूप रडले. माझ्या स्थितीला पाहून तोही घाबरला आणि माझ्या डोक्यावर हात फिरवायला लागला. त्यांचा स्पर्श सासऱ्यांसारखा नव्हता, तर एक संवेदनशील स्पर्श होता, जो माझ्या मनाच्या जखमेवर मलम लावत होता. पाणी प्यायला देऊन त्याने प्रेमाने सांगितलं, माझ्यावर विश्वास असेल तर सांग, कदाचित मी तुझी मदत करू शकतो. मी त्याला रात्रीच्या घटनेचं सत्य सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर क्रोध आणि चिंतेचे भाव स्पष्ट दिसले. तो मला सांत्वना देत म्हणाला, तू निडर हो. त्याने एका कागदावर आपला पत्ता आणि फोन नंबर लिहून दिला आणि म्हणाला, जेव्हा तुला मदतीची आवश्यकता असेल संकोच करू नको. माझ्या मनाला थोडं हलकं वाटायला लागलं आणि मी त्याला धन्यवाद देऊन वॉशरूममध्ये जाऊन चेहरा धुतला. परत आले, पाहिलं तर टेबलावर एक सफरचंद ठेवलं होतं. ते खाण्यासाठी इशारा करत होते. मी त्याचं बोलणं टाळू शकले नाही. संध्याकाळी घरी परतल्यावर अंगणात 3 राक्षसांची उपस्थिती पाहिली. पाय आत ठेवताच त्यांचे व्यंग्य बाण माझ्यावर वार करू लागले. संधी मिळताच आकाश माझ्या कानात म्हणाला, बघ, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. मी खोटं सांगितलं आहे की तुझं कोणाबरोबर तरी लफडं चालू आहे. माझं ऐकलं तर यातून सुटशील तू. मी रागीत डोळ्यांनी त्याला पाहून स्वयंपाकघरात गेले. एकटी राहिली. मी घाबरत होते म्हणून सासूबाईंचा आसपास राहू लागले, पण ते त्यांना अजिबात आवडत नव्हतं. त्यांनी माझ्यावर चारित्र्यहीनतेचा ठप्पा लावला होता. एका संध्याकाळी सासूबाई हरिपाठाला गेल्या असताना सासऱ्यांनी हॉलमध्ये बोलवलं. त्यांच्याबरोबर 2 धूर्त लोक होते. त्यांनी मला चहा बनवायला सांगितलं आणि मी चहा दिल्यानंतर परत येत असताना सासऱ्यांनी मला बसायला सांगितलं, पण मी उभी राहिली. राधिका हे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडून मला मोठा ठेका मिळणार आहे. तू तयार होऊन ये आणि त्यांना रामाच्या मंदिरात घेऊन जा. परत येताना त्यांच्या हॉटेलमधून मसाल्याचं सॅम्पल घेऊन ये, असं ते बोलले. दोघे मला वरून खाली पाहत होते, जणू मी त्यांच्या मसाल्याचं पोतच असावं. त्यांनी स्पर्श करून मसाल्याची गुणवत्ता तपासली, जणू समोर पंचपक्वानाचं ताटच पडलेलं असावं. घृणांवदक नजरेने सासऱ्यांकडे पाहून मी सांगितलं, माझी तब्येत ठीक नाही. सासूबाई घरी नाहीत, त्यामुळे मला स्वयंपाक बनवायचा आहे. 1 तासानंतर सासूबाई परत आल्या. मी काय बोलणार त्याआधीच त्या ओरडायला लागल्या. त्या म्हणाल्या, तुला आमची प्रगती पाहवत नाही आहे का? लाखो रुपयांचं नुकसान झालं. काय झालं असतं तू गेली असतीस तर त्यांच्याबरोबर?
पण आई ते चांगले लोक नव्हते. त्यांची नजर, अरे वा, मोठी आली सती सावित्री, सोच वे खाकर बिल्ली हज को चली. आकाशने सगळं सांगितलं आहे मला. आई, आकाशने खोटं सांगितले तुम्हाला. गप्प बस कलाक्षणी, नाहीतर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो. रात्री सासऱ्यांनी आवाज दिला, सुनबाई जरा आयोडिक्स घेऊन ये, कंबर खूप दुखत आहे. सासूबाई टी व्ही पाहण्यात मग्न होत्या. घाबरत मी सासऱ्यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते बनियन न घालता पलंगांवर झोपले होते. माझ्या पाठीवर आयोडिक्स लाव, खूप दुखत आहे, असं ते म्हणाले. आयोडिक्स लावताच ते उठून बसले आणि मला आपल्या कुशीत घेऊ लागले. तुझी सगळी लाज घालवतो, उद्या त्या दोघांनाही खुश कर. माझ्या मनात त्यांच्या नियतीवर शंका होती, त्यामुळे मी पूर्ण तयारी करून आली. पदरामध्ये लपवलेलं लाटणं त्यांच्या डोक्यावर मारलं आणि पाठीमागे न पाहता घरातून बाहेर पळाले. खूप दूरवर जाऊन एका झाडाच्या मागे लपून ब्लाऊजमध्ये लपवलेला फोन काढला आणि वरुणला फोन लावला. मग रिक्षात बसून त्याच्या घराच्या दिशेने निघाले. रस्त्यातच स्कूटरवरून ते दिसले. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि त्या स्कूटरवर बसून मला त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या आईने आणि छोट्या बहिणीने प्रेमाने घरात घेतलं, मला पाणी दिलं आणि थोडंसं सांत्वन केल्यानंतर वरुण म्हणाले, पहिल्यांदा रडायचं थांबव आणि सांग काय झालं. मी जसं घटनाक्रम सांगत गेले तसं त्यांचा राग वाढत गेला. ते आपल्या हाताचा घट्ट मिळ करत होते. त्यांच्या आईने बहीण संध्याचे डोळे ओले होऊन गेले होते. माझं बोलणं संपल्यावर त्यांच्या आईने मला आपल्या छातीला कवटळलं. माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, आता परत त्या नरकात जाऊ नकोस, तिकडे पाहू नकोस. तू इथे सुरक्षित आहेस, आम्ही कुणालाही सांगणार नाही. संध्या म्हणाली, दुसऱ्या दिवशी सोमवार होता. वरुण म्हणाले, तू सामान्य राहा, कोणालाही शंका येणार नाही. संध्याकाळी परत आल्यानंतर आपण चर्चा करू, पुढे काय करायचं आहे. तोपर्यंत शेजाऱ्यांना कळायला नको की राधिका आपल्या घरी आहे. वरुण गेल्यानंतर त्यांच्या आईने आणि संध्याने माझी खूप काळजी घेतली. त्यांनी विचारलं, आता पुढे काय करायचे. पण मला काही सुचत नव्हतं. माझं भविष्य अंधारात दिसत होतं. काय करावं, कुठं जावं, मी गप्पच राहिले. ह्या विचाराने की कोणी आधार दिला असो किंवा नाही, मी माझा जीव देऊन माझं दुःख संपवणार. जेव्हा मी संध्याला विचारलं, तुमची वहिनी दिसत नाही, त्या कुठे गेल्या, ती एक थंड श्वास घेत म्हणाली, माझी वहिनी नाही. का वरुणने अजून लग्न केलं नाही. नाही, असं नाही. 8 वर्षापूर्वी दादाचं गायत्रीबरोबर लग्न झालं होतं. खूप आनंदी कुटुंब होतं. 1 वर्षानंतर वहिनी आई होणार होती. आम्ही खूप आनंदी होतो आणि बाळाच्या आतुरतेने वाट पाहत होतो. 7व्या महिन्यात डोहाळे जेवणानंतर वहिनी बाळणपणासाठी माहेरी गेल्या आणि मग काय. आमचं दुर्भाग्य त्यांना नेहमीसाठी आमच्यापासून दूर घेऊन गेलं. संध्याचा कंठ ताटून आला. पुढे वरुणच्या आईने सांगितलं, तिच्या माहेरी गेल्यानंतर ती टेरेसवर काहीतरी काम करत होती. पायऱ्यांवरून जात असताना तिचा पाय साडीमध्ये अडकला आणि ती स्वतःला सांभाळू शकली नाही. पायऱ्यांवरून खाली पडली. डोक्याला मार लागला आणि रक्त येऊ लागलं. गायत्रीला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बाळ पोटातच मेलं आहे आणि गायत्री खूप सिरियस आहे. आम्हाला बातमी मिळाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. पण दुसऱ्या दिवशी गायत्री देखील आम्हाला सोडून निघून गेली. वरुण तर हसणं बोलणंही विसरून गेला होता. जगच त्याच्या डोळ्यांतून उद्ध्वस्त झालं होतं. दुसऱ्या लग्नासाठी तो अजून तयार झाला नव्हता. वरुणच्या आयुष्यात घडलेली ही दुःखद घटना ऐकून मी स्तब्ध होऊन गेली. वरुण एवढं शांत आणि हृदयात ज्वालामुखी दाबून ठेवलेला वरुणचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर साकार होऊ लागला. त्यावेळी मी माझं दुःख आणि भविष्याची चिंता सगळं विसरून गेले. माझ्या जीवनसाथीच्या मृत्यूचं दुःख माझ्या मनात आहे, तसंच तेही या दुःखाला भोगत आहेत. संध्याकाळी वरुण उशिरा घरी परतले. हातात एक लिफाफा होता. चहा पीत त्यांनी सांगितलं, ऑफिसमध्ये पोलीस आले होते, माझ्याबद्दल चौकशी करत होते. राधिका, तू इथे राहिलीस तर तुला धोका होऊ शकतो. त्या वरुणची आई म्हणाली, पण आता ही बिचारी कुठे जाणार, तिचं दुसरं कोणतं ठिकाणच नाही. आई, मी सगळी तयारी केली आहे. वरुण लिफाफा पुढे करत म्हणाला, यामध्ये 2 भुरके आहेत. संध्या आणि राधिका, तुम्ही उद्या सकाळी 4 वाजता बस पकडून पुण्याला रवाना व्हा. 1 आठवड्यानंतर मी आणि आई तिथे येऊ, तुझी सोय करू. आम्ही सर्वांनी चर्चा करून रात्री लवकर झोप घेतली. संध्याचे मिस्टर आम्हा दोघींना घेण्यासाठी पुण्याच्या बस स्टँडवर आले होते. त्यांना रात्रीच फोन करून सांगितलं होतं. तेही खूप मोकळ्या मनाचे आणि हसतमुख होते. जसं ठरलं होतं तसं शनिवारी वरुण त्याच्या आईंना घेऊन पुण्याला पोहोचले. मला एक गोष्ट जाणवली होती. ज्यावेळी मी आणि वरुण दुसरीकडे जायचं तेव्हा बाकीचे 3 जण खुसूर करत असतात आणि आम्ही येताच ते शांत होतात. मला असं वाटलं की मी त्यांच्यावर ओझं बनली आहे आणि त्यांना समजत नाही की माझ्यापासून कशी सुटका करावी. शेवटी एका संध्याकाळी चहा पिताना मी हे सर्व बोलून टाकलं. मला तुम्हावर अजून ओझं बनायचं नाही आहे. मी जिथून जाऊ इच्छित आहे. माझा निर्णय ऐकून सर्वच हातबल झाले. पण तू कुठे जाणार? वरुण एकदम म्हणाले, कुठेही, जिथे नशीब घेऊन जाईल.
पण तुमच्याकडे पैसे नाहीत आणि घर नाही, कुठे राहणार? संध्या आवाजात चिंत व्यक्त करत म्हणाली, तू 4 राक्षसांच्या तावडीतून सुटून आली आहेस. ते तुला दुसरीकडे भेटणार नाही का? तू एकटी त्यांना सामोरे जाऊ शकशील? वरूणच्या आई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या. मी निशब्द होऊन फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते माझे. मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मी विचार केला होता, इथून जाऊन नदीत उडी मारावी. अचानक संध्याचे मिस्टर राहुल म्हणाले, हे बघ राधिका, तू आणि वरुण दोघे एकाच नावाने प्रवास करत आहात. तुम्ही दोघांनी तुमच्या जीवनसाथींना गमावलं आहे. तुम्ही दोघं एकमेकांच्या दुःखाला समजून घेऊ शकता. मग तुम्ही दोघं जीवनसाथी म्हणून एकमेकांच्या आयुष्यात आलेल्या या कमीला पूर्ण करा. भाऊजी, तुम्ही काय बोलत आहात? वरुण चकित होऊन म्हणाला. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. असं करणं म्हणजे राधिकाच्या मजबुरीचा फायदा घेतल्यासारखं आहे. वरुण रागाने म्हणाला. हे बघ वरुण, आम्ही सर्वांनी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. तू किती दिवस एकटं आयुष्य घालवणार आहे? राधिका कुठे धक्के खात फिरणार? तुझ्या रूपात तिला एक मजबूत आणि सन्मानित आधार मिळेल. वरुणच्या आईने प्रेमाने मला छातीशी कवटाळत सांगितलं, नाही, हे बरोबर नाही. राधिका माझ्याबद्दल काय विचार करेल? तिला कसं वाटेल की तिची मदत करण्याच्या पाठीमागे माझा स्वतःचा स्वार्थ आहे? तुम्ही राधिकाला न विचारता तुमचे विचार तिच्यावर लादले आहेत. वरुण दुःखी मनाने खाली मान घालून तिथून निघून गेले. माझं काळीज जोरजोरात धडधडत होतो. मी कधीच याबद्दल विचार केला नव्हता. त्यात तिघांचं लपून छपून बोलण्याचा अर्थ मला आता समजला होता. माझ्या बिचारीपणावर मला रडू येत होतं. मला शंका येऊ लागली होती की हे कुटुंबही पुन्हा त्यांचा रंग दाखवेल का? माझ्या आयुष्यातील नौका वादळात दिशाभूल झाल्यासारखी होती. कुठेही किनारा दिसत नव्हता. या 3 जणांच्या ताकात होती. प्रत्येक गोष्टीत सत्यता होती. इथे त्यांचं संरक्षण होतं. पण बाहेरच्या जगात माणसासारखे दिसणारे भयानक राक्षस मिळतील? कुणास ठाऊक? कोण मला देहव्यापारात ओढून घेतो का? ही कल्पना करताच मी शहाळून गेली. मी हा निर्णय स्वीकार. जर माझ्या नशिबात सुख लिहिलं असेल तर हेच योग्य आहे. जर या ठिकाणी पण माझ्याबरोबर चुकीचा व्यवहार झाला तर नदीत उडी मारून जीव देणं हा शेवटचाच पर्याय आहे. मी शांत बसून त्यांचं बोलणं आणि मदतीच्या प्रस्तावांचा स्वीकार करत राहिले. ते मला विचारात टाकून निघून गेले. काही तासांनी संध्या माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली, हे बघ राधिका, आम्ही तुझाच विचार केला आहे, पण तुझी स्वीकृतीशिवाय काही होणार नाही. आणि आजवरच्या परिस्थितीचा गंभीरतेचा अंदाज तुला लागलाच आहे. जर तुला जायचं असेल तर आम्ही थांबवणार नाही. तुझी होईल तेवढी मदत करू. नवी नोकरी पण शोधून देऊ. पण एकटी राहून तू स्वतःला किती वाचवू शकशील यामध्ये शंका आहे. एक कुटुंब नवऱ्याची सोबत आणि सन्मानजनक जीवनाला लाथ मारायची असेल तर तुझी इच्छा. संध्या काही क्षण माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत राहिली, पण उत्तर मिळालं नाही. त्यावर एक दीर्घ श्वास घेत ती उठायला लागली. मी तिचा हात पकडून थांबवला आणि म्हणाले, ताई, मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावर विचार केला आहे. मला असं वाटतं की माझ्यावर सहानुभूती आणि दया करून तुम्ही हा निर्णय घेत आहात. कदाचित नंतर या निर्णयावर तुम्हा सर्वांना पश्चाताप होईल आणि वरुणला पण हे नको असेल तर पुढे चर्चा करून काय फायदा? मी तुम्हा सर्वांची मनापासून खूप आभारी आहे की तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल एवढा विचार केला आणि माझ्यासारख्या लाचार महिलेला आधार दिला. फरक समजला नाही. मी तर नशीबवान पण आहे आणि दुर्भाग्यशाली पण आहे. कदाचित तुम्हा सर्वांच्या आयुष्यातही या निर्णयाने विष कालवल्यासारखं होईल. माझा कंठ दाटून आल्यामुळे मी पुढे काही जास्त बोलू शकले नाही. म्हणजे राधिका, तू अजूनही आम्हाला आपलं समजू शकली नाहीस म्हणून हे सगळं बोलत आहेस. दादाला तयार कसं करायचं हे आमच्यावर सोड. आम्ही तुझ्यावर दया करत नाही आणि नाही तुझा फायदा घेत आहोत. बोल, तू तयार आहेस का? इकडं आड आणि तिकडं विहीर. तू कुठून पण पडणारच आहेस. मग ही रिस्क घेऊन बघ. असा विचार करून मी स्वीकृती देऊन मान हलवली. संध्याने आनंदाने मला मिठीत घेतलं आणि आईला आनंदाची बातमी सांगायला गेली. संध्याकाळी वरून माझ्याजवळ आले आणि गंभीर आवाजात म्हणाले की मी कोणाच्या दबावाखाली किंवा मजबुरीने हा निर्णय घेतलेला नाही. मी पण हाच प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही पूर्ण मनाने हे नातं निभावणार का? मजबुरीने माझी जबाबदारी घ्यायला तयार झाला आहात? ते म्हणाले, मला फक्त तुला आनंदी पाहायचं आहे. जर तू तयार असेल तर मी पूर्णपणे प्रयत्न करेन की तुला कोणताही त्रास होणार नाही. मी हमी दिली तेव्हा ते गुपचूप तिथून निघून गेले. मग लग्नाची तयारी सुरू झाली. वरून 1 आठवड्यानंतर परत येतो असं सांगून नाशिकला परत निघून गेले. ते परत आल्यानंतर एका मंदिरात साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. या दरम्यान संध्याने माझ्या आईला सांगितलं की मी त्यांच्याजवळ आहे आणि तुम्ही पुण्याला येऊन मला भेटा. आई आल्यानंतर जेव्हा तिला माझ्याबरोबर जी घटना घडली होती त्याबद्दल समजलं तेव्हा ती खूप रडली आणि पाटील कुटुंबाला खूप वाईट बोलू लागली. मला आधार देऊन आपलंपण दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
माझ्या लग्नानंतर ती पुन्हा नाशिकला परत आली. राहुल भाऊजीने एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं, ज्या ठिकाणी मी आणि वरुणची आई राहत होती. अरुणने काही ठिकाणी नोकरीसाठी ॲप्लिकेशन दिलं होतं. 2 महिन्यांच्या आतच त्यांना एका कंपनीत क्लार्कच्या पदावर नियुक्त केलं गेलं. जुनी नोकरी सोडून ते पण पुण्याला येऊन राहू लागले. माझ्या लग्नाला 7 महिने झाले आहेत. मी माझ्या कुटुंबात अगदी आनंदी आहे. सगळे मला खूप प्रेम आणि मान देतात. वरुणचा स्वभाव खूप चांगला आहे. आमचं प्रेम आणि आनंदाचे प्रतीक माझ्या आतमध्ये वाढत आहे. आम्ही दोघंही आमचं गेलेल्या आयुष्यातलं एक वाईट स्वप्न समजून विसरून गेलो आहोत. माझ्या सासरच्या प्रत्येक सदस्याबद्दल मनामध्ये आदर आहे. त्यांनी मला एका पिंजऱ्याच्या कैदेतून मुक्त करून मला एक उन्मुक्त आकाश दिलं, ज्यात मी माझे पंख पसरून सगळं गगन मापत आहे, निरळ, स्वतंत्र आणि प्रसन्न भावनेने. राधिका चेहऱ्यावर एक अनोखी आवाज दाखवत हसली. तिच्या पत्नीत्व आणि मातृत्वाचा भावनांचा सागर तिच्या डोळ्यात दिसत होता. मी भावविभोर होऊन या नव्या राधिकाला निहाळत राहिले. ती गोड सुरात गाणं गात होती. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की